जैसे जैसे विधान परिषद चुनाव के मतदान की तारीख सामने आ रही है, वैसे वैसे आरोप प्रत्यारोप का दौर तेज होता जा रहा है। सोमवार को महाविकास आघाड़ी की ओर से प्रेस कॉन्फ्रेंस लेकर महायुति पर निशाना साधा गया। मतदान से पहले भाजपा नगर सेवकों के एक साथ शहर के बाहर जाने पर आघाड़ी के नेताओं ने चुटकी ली और एक बार फिर ओबीसी एंगल को सामने लाया। काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे सर्व, राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक, शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब गटाचे नगरसेवक, काँग्रेसचे सर्व नगरसेवक जिल्ह्यातच आहे। आम्ही कुठेही पळवापळवी करण्याचा प्रयत्न केलेला नाही, कारण आम्हाला ठाम विश्वास आहे की आमच्या मतदार कुठेही कोणाच्याही प्रलोभनात जाणार नाही। त्यामुळे आम्हाला कुठेही त्यांना कोणतेही नौटंकी न करता आम्ही त्यांना त्यांच्याच जागी ठेवलेलं आहे। भारतीय जनता पार्टी म्हणत होती की आम्ही 100% आमच्या फार मोठ्या प्रमाणात आमच्याकडे मेजॉरिटी आहे आणि 100% आम्ही निवडून मोठ्या फरकाने जिंकू, हा जरी त्यांचा आत्मविश्वास असला तरी प्रामुख्याने इथे सुद्धा कशा पद्धतीनं अविरोध निवडून करता येईल असा सुद्धा प्रयत्न त्यांचा झाला। पण महाविकास आघाडीच्या समोर त्यांनी ठरवलं तर आपण निवडणूक एकत्र मिळून सर्वांनी लढायची। आणि आज जर चित्र आपण पाहिलं, किती मोठा फरक हे सांगत असले तरी आज सुद्धा अनेक नगरसेवक जे भारतीय जनता पार्टीचे आहेत ते आमच्या संपर्कात, आणि ही गोष्ट त्यांच्या नेत्यांना माहीत पडल्यामुळे त्यांनी सावधगिरीचा उपाय म्हणून त्यांनी आपले जे नगरसेवक आहेत कुठे कोणी उज्जैनला पाठवले, कोणी गोव्याला पाठवले, अजून कोणी कुठे कुठे पाठवले। या विचारधारेने शब्द देऊन ओबीसीचा तिसरा कॉलम घेतला नाही, ओबीसीचा तिसरा कॉलम घेतला नाही तर सगळ्याच ठिकाणी प्रतिनिधित्व जे आहे ते मागे पडणार आहे। शिक्षणामध्ये प्रचंड महागाई वाढलेली आहे, शिक्षण घेणं ओबीसीला परस्त होईल आणि ज्या पद्धतीची महागाई आहे त्या महागाईमध्ये हा बहुजन समाज भरडून निघत आहे। आपण पाहिलं असेल की या पंचायत राजच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं काँग्रेसनी स्थानिक प्रश्न हे स्थानिक स्तरावर सुटले पाहिजे अशी निर्मिती केली, त्या ठिकाणी प्रतिनिधित्व दिलं, महिलांनासुद्धा 50% प्रतिनिधित्व देण्याचं काम जे आहे ते काँग्रेस पक्षानं आपल्या सर्व मित्रपक्षांच्या सोबत असे निर्णय घेतले। आज या स्थानिक स्वराज्य संस्थांना निधी नाही, वैशिष्ट्यपूर्ण कामं याच्यासाठी निधी उपलब्ध होत नाही। जलजीवन मिशन जे चांगलं स्वच्छ पिण्याचं पाणी, आरोग्याच्या चांगल्या सोयीसुविधा आणि शिक्षण याची अवस्था काय आपण पाहिलं असेल, जवळजवळ 20,000पेक्षा शाळा जिल्हा परिषदांच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या सरकारी शाळा आहेत त्या बंद पडण्याचं काम मागच्या 12 वर्षात करून या बहुजन मुलाला शिक्षणच मिळू नये, म्हणजे मनुस्मृती कशी कशी लागू होऊन राहिली बघा तुम्ही, इनडायरेक्टली होऊ नये अशा पद्धतीने शाळा बंद करण्याचं काम सुरू आहे। जलजीवन मिशनमधनं त्या बंद झालेल्या आहेत।